अंगारकी चतुर्थी निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली। पहाटे 3:30 वाजल्यापासून देवस्थाननं मंदिर दर्शनासाठी खुलं केलंय। लवकरच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। भाविकांना सुरळीत दर्शन मिळावं यासाठी देवस्थान प्रशासनानं विशेष नियोजन केलंय। रांग व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था तसंच पिण्याच्या पाण्याची अन्य सोयीसुविधांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे। पोलिसांचा कडकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। तर यंदा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास करण्यात आलेली आहे। बाप्पा समोर हापूस आंब्यांची सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। या आरासामुळे मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून गेलंय। तर याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आज अंगारकी चतुर्थी निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या प्रसिद्ध मंदिरामध्ये मी आलेलो आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो, अंगारकी चतुर्थी निमित्त पहाटे 3:30 वाजल्यापासून भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी झालेली आहे। गणपतीपुळे देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी भाविकांना दर्शन सुलभ व्हावं यासाठी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। अंगारकी चतुर्थी निमित्त पहाटे 3:30 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो, भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। त्याचबरोबर गणपतीपुळे मंदिरातील जो मुख्य गाभारा आहे तेथे फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। देवस्थानच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीनेही या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।